कसं आहे सध्याच्या टायमाला मुलांना आवड लागली की बाबा कुठं तर चार लोक जाऊन जायची आणि हवा करायची गोष्टी घरच्यांना माझ्या पटत नव्हत्या, त्यामुळे घरच्यांनी मला काही कारणास्तव घराबाहेर काढली. थोडंफार कळलं की बाबा आपण सगळं काय करून बघितलंय, आता आपण तर इथं हारलोय, मग पर्याय नाही, याला काय करायचं. मग जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मी. जीवन अगोदर त्यांचा योगा घेतला जातो, नंतर नाश्ता झाला की नंतरला स्मरण असतो, थोडा वेळ स्मरण झालं की आता दुपारी 4च्या नंतर पण स्मरणच असतं त्यांचं. आणि संध्याकाळी वॉकिंग करून घेतो. त्यातल्या की मानसिक लोकांना गोळीचीच गरज असते, गोळीची गरज नाही असं मला वाटतं बरं का. कारण माणसाला माणूसपणाची गरज आहे. एक टायमाचं जेवण करायची माझी कुवत नव्हती, माझ्या लोकांचं 3 टायमात जेवण होतं. आश्रम चालू केलं तेव्हा 7 लाखाचा कर्ज काढला होता बजाज फायनान्सचा. शक्यतो गरजू माणूस असेल त्यालाच मदत करतो, कारण ज्या असे आश्रम बंद हो वाटते मला. नमस्कार, मी दिनेश वसंत बोळेकर. समर्थ जनाधार प्रतिष्ठान आयोजित द व्हॉइस ऑफ एंजल्स म्हणजे आम्ही प्रत्येक आश्रमांना भेट देतो व त्यांच्याशी चर्चा करतो. आज आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये राधाकृष्ण फाउंडेशन या संस्थेला भेट द्यायला. तर आमच्या समोर आकाश साळुंखे आहेत. आकाश नमस्कार. आकाश, आमच्या प्रेक्षकांना तुझं पहिल्याचं आयुष्य कसं होतं ह्याबद्दल 2 शब्द. तर माझं नाव आकाश सोळंके आहे. माझं शिक्षण झालेलं आहे 12वी. त्याच्या अगोदरचं जीवन म्हणजे आता माझं जे जीवन आता सामाजिक कार्यात चालू आहे, याच्या अगोदरचं जीवन असं होतं की एकदम नॉर्मल व्यक्ती, म्हणजे एक मुलगा होतो मी. जसं की कॉलेज करणे, परत घरचे जे सांगतील ते काम करणे, शेती करू लागायचं घरच्यांना. पण काही गोष्टी घरच्यांना माझ्या पटत नव्हत्या, त्यामुळे घरच्यांनी मला काही कारणास्तव घराबाहेर काढली. त्याच्यानंतर थोडंसं मी बाहेर फिरायला चालू केलं, म्हणजे जे की आपलं, मी एक नॉर्मल खेडेगावचा व्यक्ती आहे, किंवा ते खेडेगाव सोडून पुण्यामध्ये आलो राहायला. पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणजे लॉकडाऊन असंच, किंवा त्या टाइममध्ये लॉकडाऊन पण होतं. मला घरच्यांनी अशा टाइममध्ये घराबाहेर काढले की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, ज्या टायमाला सिटीचे लोक गावाकडे चालले होते. पण मला वेळ अशी आली की मला कुठेतरी जावं लागलं. मग पुण्याला आलं मी. पुण्यातलं जीवन जगायला चालू केलं, म्हणजे कसं असते तर फेस केलं. टायमाला मला खायला भेटायचं नाही, म्हणजे अशा ठिकाणी आलो मित्राच्या रूमवर, किंवा तो मित्र पण कामावर नव्हता, तो रूम होती त्याची. पण आज सकाळी झोपलं काहीतरी खाऊन, म्हणजे एखादा वडापाव जरी खाल्ला आज, खाल्लं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठायचं की बाबा दिवसभर खाण्यासाठी मला काही नसायचं, पैसे नको जवळ. मग दुसऱ्या दिवशी खाल्लं तर तेवढंच खाऊन झोपता येते, म्हणून एक दिवस म्हणजे आज झोपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि थोडा वडापाव खाऊन झोपायचा. असं जवळपास 2 महिने काढले. मग नंतरला बाहेर फिरायला चालू केलं, काही लोक दिसून आले, आणि मग माझ्या मनामध्ये पण पहिल्यापासून इच्छा होती किंवा कोणाला तरी हेल्प करावी, पण माझी कुवत नव्हती मदत करण्याची. मग एक व्यक्ती दिसली, त्या व्यक्तीला मी एका आश्रमामध्ये घेऊन गेलो आणि ह्या व्यक्तीला सांभाळा असं सांगितलं. पण त्यांनी म्हणले की बाबा हा व्यक्ती मानसिक दिसतोय आणि अशा लोकांना आम्ही सांभाळत नाही, वयोवृद्ध लोकांना सांभाळतो, म्हणजे किंवा स्वतः करू शकतील, ज्याला समज आहे तशा लोकांना. आता हा जर व्यक्ती आपल्या इथे ऍडजस्ट केला तर हा लोकांना त्रास दिला, त्याच्यामुळे आम्ही सांभाळ करू शकत नाही. त्याला मला परत रस्त्यावर सोडायला. तुझं वयाने लहान आहेत आणि आताच्या काळामध्ये तुझ्या वयाची पोरं त्यांना फक्त एक आपलं आयुष्य सुंदर आणि एन्जॉय करण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवतात ते लोक. मग तुझ्याकडनं असा विचार आला की चल मी पण माझं आयुष्य मस्त एन्जॉय करावा, जगावा. तू का आश्रम खोलण्याचा विषय केला, या गोष्टीवर विषय घेतलास? कारण कसं आहे सध्याच्या टायमाला मुलांना आवड लागली की बाबा कुठं तर चार लोक जाऊन जायची आणि हवा करायची. तसं मला पण एक सवयच होती बरं का पहिल्यापासून, म्हणजे राजकारणाची आवड होतीच नाही असं भाग नाही, मला सगळ्या गोष्टींची आवड होती सुरुवातीला. पण नंतर कळत गेलं की बाबा म्हणजे जे मी करतोय चुकीचं करतोय. म्हणून मी बिझनेसमध्ये गेलं, बिझनेस टाकला, आपला बिझनेस चालू केला. त्या बिझनेसमध्ये लॉसमध्ये गेलं. मग ते लॉसमध्ये गेल्यास घरच्यांची काय असते हे माहितीच आहे तुम्हाला, घरच्यांचं प्रेशर वगैरे सगळ्या काय गोष्टी. मग त्यानंतर मला थोडंफार कळलं की बाबा आपण सगळं काय करून बघितलंय, आता आपण तर इथं हारलोय, मग पर्याय नाही, याला काय करायचं. मग जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मी. जीवन संपवण्यासाठी गेलं. तिथं असं झालं की माझे म्हणजे जीवन संपवते वेळेस, आता म्हणून पण सांगतो, हाय करू नका, फक्त सांगायचं मला. मी मरण्यासाठी, म्हणजे माझ्यापासून मी गावते म्हणून मी मरण्यासाठी असं विहिरीपर्यंत गेलो, तर मला पोहता येत नाही. मोठा पाऊस चालू होता, चिंचेच्या झाडाखाली बसलो होतो, असं समोर विहीर होती. वीज कडकडल्या आणि तू इथे बसू नको, चल म्हणते, चल म्हणून गेली निघून. वाईट वाटलं, मरण्याचा प्रयत्न म्हणून पुढे गेलो, पण हिंमत होईना गेली मरावं असं म्हणून. तिथून जे वापस फिरलो ते वापसच फिरलं. बाहेर आलो, ते सामाजिक कार्यात पडलो, व्यक्ती सांभाळायचं वगैरे. एक व्यक्ती घेतला पण त्याला सांभाळायला जागा भेटण्यात गेली. 6 महिने असं तसं त्याला कुठं बस स्टॉपवर ठेवलं, काहीतरी खायला द्यायचं, पण जेवढं जमलं तेवढं. मग एक जागा बघितली, ती जागा भेटली. एक म्हणजे देव माणूसच म्हणायचा, जे निलंग्यात आपला आश्रम चालू आहे तिथे. ते 7,000 रुपयानं भाड्याने जागा भेटली आपल्याला. ती जागा आपण घेतली. 1 पासून 18 माणसं जमा झाली. 18 पासून आज जवळपास 102 लोक सांभाळतोय. असा आपला सफर आहे. आणि आता इकडे 22 आहेत ना पुण्यामध्ये. मग आता यांचे समजा यांच्या जेवणाबिवणाचं आणि आरोग्याचं कसं तू काळजी घेतोस? हो,
कशा प्रकारे काळजी घेतो सकाळी नाश्ता असतो. आणि त्यांचं मेडिकलचं पण? तर सकाळी आपण नाश्ता देतो त्यांना. नाश्त्यामध्ये कधी उपमा असतो, कधी राईस असतो, कधी पोहे असते, कधी शिरा. थोडंसं गोडला आम्ही टाळतो. समजा चहा हा प्रकार आपल्या आश्रमात ठेवतच नाही आपण, कारण कसं पूर्णतः मानसिक लोक आहेत, त्यांना समज पण नाही. काही जणांना खाज आहे, काही जणांना शुगर आहे, म्हणजे त्या लोकांना समज पण नाही की आपल्याला खायचं नाही खायचं नाही. त्याच्यामुळे ते आपण गोड हा पदार्थ ठेवत नाही. शक्यतो देतो फक्त जेवणामध्ये. चहा हा प्रकार नाही आपल्या इथं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण असं आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर जर खूपच सिरियस पेशंट असेल तर डायरेक्ट हॉस्पिटलला जमा करतो. नॉर्मल असेल तर इथला कुठला तरी डॉक्टर आणायचा, त्यांना दाखवायचं, तो मग इथंच स्लाईन वगैरे ट्रीटमेंट करतात इथं. आणि त्यांच्या आरोग्याचं म्हणजे व्यायाम बिम कशा प्रकारे? तसं योगा असतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण अगोदर त्यांचं बाथरूमला वगैरे जर घेऊन आले ते, तर अगोदर त्यांचा योगा घेतला जातो. नंतर नाश्ता झाला की नंतरला स्मरण असतो थोडा वेळ. स्मरण झालं की आता दुपारी 4च्या नंतर पण स्मरणच असतं त्यांचं. आणि संध्याकाळी वॉकिंग करून घेतो. त्यातल्या हे अशा आता स्पेस कमी येतं, यातल्यात फिरतात ते थोडंसं असतं. आणि मी बघितलं की मानसिक प्रॉब्लेम आहे लोकांना, मग यांच्यामध्ये आपसामध्ये कधी कधी वाद होतात किंवा तुला वादविवाद. कशा प्रकारे तू हँडल होत? काय नाही, त्यांना म्हणजे कसं असतं मला अचानक कधीतरी यांचं बिहेवियर चेंज होतं. म्हणजे यांना पाठचं काहीतरी आठवतंय किंवा म्हणजे अचानक असं कुठंतरी बोलल्यासारखं. आता समोर तुम्ही नाहीच इथं कोणच नाही, पण समोर बोलतात त्याला. मग ते बोलत बोलत जर एखादा माणूस आला आणि त्याला म्हणजे आता सगळे मानसिक आहेत, एखादा येतो व्यक्ती त्याला मध्ये येतो, मग त्याला वाटतं की हात होते त्याला मारायला बघणे. मग त्यात आम्ही म्हणजे त्याला अलग करतो, त्याला गप बसवतो, जरा दमकल्यासारखं करतो, त्याला विचारतो बा नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुला, काय अडचण आहे, काय होते. थोडंफार त्याला जर बोलता येत असेल किंवा सांगता येत असेल तर ते सांगतात, किंवा यानं माझ्यासोबत असं केलं त्यानं तसं केलं. मग त्याला सांगतो की हा व्यक्तित्व नाहीये, तू कुठं आहेस. थोडंफार त्याला समजायचा प्रयत्न करतो. नाही जर कंट्रोल झाला तर मग थोडंसं त्याला एकट्यात ठेवतो, मग थोडंसं कंट्रोल होतं. मग नंतर काय नाही. तसं तर कसं आहे, असं ऐकण्यात आहे की मानसिक लोकांना गोळीचीच गरज असते. पण गोळीची गरज नाही असं मला वाटतं बरं का. कारण माणसाला माणूस कोणाची गरज आहे. आपण इथं त्यांना म्हणजे हे रस्त्यावर का भटकतात, कारण व्हायलेंट आहेत, म्हणजे जास्त त्रास देतात म्हणून यांच्या घरचे सांभाळत नाही, रस्त्यावर सोडतात. पण त्यांना माणसाची गरज असते, समजून घेण्याची गरज असते की बाबा मला त्रास होलाय, माझा ऐका. जर कळत म्हणजे आपल्याला ऐकायचं जरी नसलं तर उगाच बसायचं, पण त्याला बोलू द्यायचं, म्हणजे त्याचं मन मोकळं होईल, त्याला थोडासा आधार भेटेल. त्याला म्हणजे ते त्याला गरज होती, ते आपण आणलं इथे, एक आधार दिला, ते नंबर 1 जीवन आपल्याकडे जगतात. तसं आता हे 2 आश्रम तू चालू केले, एक लातूरला आणि एक पुण्याला. हो. मग हे आश्रम सुरुवातीपासून तुला आश्रम म्हणजे तयार करताना, एक घर बनवताना किती म्हणजे कोणत्या अडचणी जावं लागलं, पुढे सामोरे जावं लागलं? भरपूर असंच केलं. आता मी सुरुवातीला जेव्हा आश्रम चालू केलं, माझ्याकडे तर पैसे नव्हते. मीच आर्थिक म्हणजे एक सांगायची भाषा म्हणलं तर एक टायमाचं जेवण करायची माझी कुवत नव्हती. माझ्या लोकांचे 3 टायमात जेवण होते. म्हणजे याला सुरुवात करायला म्हणजे लई त्रास सहन केला आपण, कष्ट घेतले याला. जे की सुरुवातीला जेव्हा आश्रम चालू केलं तेव्हा 7 लाखाचा कर्ज काढला होता, म्हणजे बजाज फायनान्सचा. आता पण चालू झाले, आणखी 9,257 काहीतरी हप्ता द्यायचा महिन्याला. 2027-28 पर्यंत काहीतरी द्यायचा. ते हप्ते भरतो द्यायचे मी. आश्रम उभा केला, त्याच्यावर सुरुवात केली आपण. अच्छा. समाजाला तुला मदत करायची असेल तर कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे ते तुला मदत करते? त्यांचा वाढदिवस असेल तर आपल्या आश्रमात साजरा करायचा, कोणाला अन्नधान्य द्यायचं असलं तर अन्नदान द्यायचं, त्याच्या पद्धतीनं. ज्याच्या आता काय कसं असतं, काही जणांचं म्हणणं असतं किंवा आपल्या हाताने अन्नदान करायचं, ते हाताने करू शकतात. ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन पाठवू शकतात, पेमेंट वगैरे करून. त्याच्यामध्ये ते जे सांगतात तो मेनू आपण तयार करून त्यांना अन्नदान करतो. अच्छा. आणि समाजाला तू ह्या अनाथ लोकांबद्दल समाजाला काय संदेश देऊ शकतोस? किंवा असे लोक जर दिसून आले, समजा आपल्याला जर मदत जरी होत नसेल, यांना कुठेतरी आधार देण्याचा होत नसेल, तर अशांचा फोटो वगैरे आमच्यापर्यंत पोहोचवला, त्या व्यक्तीला खरंच गरज आहे, गरजू असेल तर बरं का. कारण माझं काम कसं आहे, मी शक्यतो गरजू माणूस असेल त्यालाच मदत करतो. कारण ज्याला समजतं की बाबा आपण इथं राहून खाऊ शकतो, इथं जाऊन पैसे मागून जीवन जगू शकतो, अशा लोकांचा मी सांभाळ करत नाही. ज्याला पूर्णतः म्हणजे कळतच नाही की बाबा इथं आपल्याला राहिल्यास काही भेटेल किंवा कोणाला तर मागून खायचे, तशा माणसाला आधार देतो. कारण त्याला जेवायचं कळत नाही, राहायचं कळत नाही. असे लोक जर तुम्हाला दिसून आले तर आम्हाला सांगा, आम्ही 100% तिथपर्यंत पोहोचून त्याला मदत करू. आश्रमाबद्दल भविष्य काय बघतोस? आश्रम बंद हो वाटते मला. आश्रम राहूच नाही, कारण आपले माणसं आपण सांभाळतो, आश्रमाची गरज काय. तुमचा माणूस आहे, आता समजा माझ्याच घरी एखादा माणूस आहे, रस्त्यावर सोडण्याची त्याला काय अडचण आहे त्याच्यावर बघा, एखादा हॉस्पिटलमध्ये दाखवा. होत नसेल तर त्याला तसंच सांभाळण्याचा प्रयत्न करा, चांगलं जीवन जगवण्याचा प्रयत्न करा, रस्त्यावर सोडू नका. मग आश्रम चालवण्याचा प्रश्नच येत नाही मला. म्हणजे असं नाही की बाबा सगळीकडे मला वाटायचं पहिलं की बाबा आश्रम काढायचे, हातच्या जिल्ह्यानं काढायचं आणि लोक सांभाळतात किंवा घरचे सोडतात तर आपण चालवायचं. पण आता वाटतं की बाबा आश्रमाची गरज नाही, आश्रम चालवण्याची गरज नाही, कारण घरचे जर सांभाळतात आश्रमाची गरज काय. खूप छान वाटलं तुला भेटून आणि तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हे आहेत सोलापूरचे, आणि यांना मुलगी आहे, मुलगा आहे, बायको आहे, बहीण आहे, भाऊ आहेत, सगळं काही नातेवाईक आहे बघा. म्हणजे यांना मी रस्त्यावरून उचलून आणलं ज्या टायमाला यांची अवस्था एवढी विकट होती, म्हणजे की पूर्णतः बघायला गेलं तर त्यांना रक्त सांडत होतं यांच्या अंगावरती, एवढं घाण होती अवस्था. मग यांचा व्हिडिओ व्हायरल केला, घरांचा शोध लागला, पण घरचे आश्रमात आले
पण यांना घेऊन गेले नाहीत. त्या बोलतात किंवा आम्ही आता सांभाळ करू शकतो. कारण काय म्हणलं तर हे मानसिक आहे. मग त्यांना सांगितलं घेऊन जा. ते बोलले की तुला सांभाळ होत नाही तर रस्त्यावर सोडून दे, मंदिरात सोडून दे, कुठेही सोडून दे. पण यांची माहिती भेटली आपल्याला की बाबा हा व्यक्ती जो आहे शून्यामधून घराचं सगळं काही निर्माण केलं. म्हणजे आज जे घरचे आज यांचे राहतात सगळं काही जगतात जीवन तर या व्यक्तीमुळे जगतात. पण आज यांनाच कोण सांभाळत नाही अशी अवस्था यांची. अशोक सानी. पूर्ण नाव सांगा तुमचं अशोक मामा. अशोक दत्तात्रय सानी. गाव कुठलं? म्हणजे जन्म तर इथलंच आहे हा. आणि ऍक्च्युली याला गुंद्या माण किंवा महिलारम स्पष्ट म्हणजे असतं ना, म्हणजे लेक्चरर होते बरं. सेम लेक्चरर. त्यांच्या ह्याच्यावरच वाटत माझी ते जगातले सगळं मी कुटुंब प्रमुख सारखे हो, वाटतात ते. माहिती पूर्ण काढलेली आपण यांची पण सांभाळायला कोण तयार नाही. दॅट इज स्टॅच्यू बटन श्रीकृष्ण मॅजिक डोक्यात परिणाम झाल्यामुळे असं वाटतं. ठीक आहे, तुम्हाला आहे तुमचा आधारस्तंभ आहे तुमच्याकडे. लहान चिट करा. मग तुला यांच्या सगळ्या कमजोऱ्या माहिती पडल्या असतील आता कोणाचं काय काय. श्रीरामपूर नगर जिल्ह्यात. हा टाकळीवाड. बर. आणि तुम्ही इथे कधीपासून आलात? तरी मला वर्ष होत आलंय. वर्ष होतं. हा. आणि घरी कोण तुमच्या कोण कोण असतं? 2 मुली आहेत, बायको आहे. छान छान. आणि आता इथे आपले जे दादा इथे आकाश दादा आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही चांगलं घिळून मिळून राहता. हो. मग त्यांची कशी काय इथे तुमची सोय कशी असते राहण्याची खाण्याची? घरच्यासारखी. घरच्या घरच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. व्हेरी गुड. छान एकदम. म्हणजे 10 घरी काही कोणी वगैरे काय असं. ते वेळेला मला पाय न माझा असं होत नव्हता. बर. तर त्यांनी माझा पाय सरळ म्हणजे मला मांडी घालून जेवता येत नव्हतं. त्यांनी मला तिसऱ्या दिवशी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझा पाय चांगला केला. की मला आठवण बी कधी बरोबरच दिसणार नाही. कारण मला लगेच संडासलाच बसता येत नव्हतं. पण तो पाय माझा 3 दिवसात माझा ओके झाला. नाही तर मला संडासलाच बसता येत नव्हतं. नाव काय? सुमन बांडेकर. तुम्ही किती वर्ष झाला किती महिने झाला तिथं आहेत? 1 महिना 1.5 महिना झाला आता इथं आहे. तुम्ही कुठनं आलात? चाकणवरनं. घरी कोण? घरी कुणीच नाही, मला कुणीच नाही. अच्छा, मग तुम्ही कुठं होता? तुमचा आकाश बरोबर संपर्क कसा ज्या झाला? दिवशी माझं हातपाय चलत होते ना काम करीत करीत खात आले. ज्या जर होईना ना दुकानं बिकानं कुठेही मागून खात आणि कुठे राहायचं. मग ह्यांनी बघितली एक माणूस बाई ओळखीची होती. तिने ह्यांना वशाका लावली. त्यांनी मला चाकणवरनं घेऊन आले. तुझा कसा कॉन्टॅक्ट झाला? इंस्टा फॉलोअर माहिती दिली. अच्छा. आजीचा व्हिडिओ पाठवले. त्यांना गरज आहे म्हणले. मग जाऊन आणलं. इथं येवाचं चांगलं आहे. तुम्ही आल्यापासून म्हणजे आता एवढं पुरुषांमध्ये तुम्ही एकच महिला आहात. हा हा. हा. आणि आकाश मला सांगत होता की तुम्ही पूर्णपणे एक आई प्रमाणे जेवणाबिवणा खाण्यामध्ये पूर्णपणे लक्ष देता सगळ्या गोष्टी. समजा लक्ष देते. त्यांनी कुठे वेळ ज्या आल्यात किती वेळ राहतात होत्या. मला उठविलीस बोलले की त्यांनी काय करीत ना जेवण दिलं का म्हणून विचारतात दुसऱ्या माणसाला. हा दिले म्हणतो. मग तुम्हाला ते रस्त्याविषयी एक घर मिळाला तुम्हाला. हा. मग इकडे कसं वाटतं तुम्हाला येऊन? मला करमत नव्हतं. आता बरं वाटतंय मला. आता करमत आहे. मला जायचं म्हणून बसले होते रडत. सुरुवातीला आल्यास 4 दिवसानंतर आजीला करमना गेलं कारण एकटीच आजी इथं. सगळे आम्ही पुरुष. मग आजीला वाटायचं की इथं नकोच वाटायला. आजीला आता वाटतंय की घर आहे. आजी आता कसं करते स्वतःच्या हक्कानं म्हणजे जसं आता आपण एका नातवाला सांगतो सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्हाला तुमचं घर आहे हा सांभाळायचं आहे आणि ही जिम्मेदारी आहे सगळ्यांची. ही तुम्ही तुमच्या खांद्यावर काम करता यांच्यासाठी जेवण बनवणं सगळं. ह्यांच्यासाठी